नमस्कार 12वीच्या विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे की जे 12वीची तुमची 11 फेब्रुवारी जी एक्झाम आहे, इंग्लिशचा पेपर जो आहे, त्याचं मी जी महत्त्वाची क्वेश्चन पेपर आलेली आहे आपल्याकडे, तर ती IMP क्वेश्चन पेपर मी या ठिकाणी तुमच्यासमोर आणलेली आहे. आता ज्याचा काहीच अभ्यास झाला नाही त्यांनी ही क्वेश्चन पेपर फॉलो करा आणि ज्याचा झाला आहे तरी पण त्यांनी देखील फॉलो करा. आणि हा व्हिडिओ जितक्या मिनिटाचा होईल तितका मिनिटं तुम्ही नक्की पाहायचा आहे. कारण की तुम्ही जर लास्टपर्यंत पाहिलं तर तुम्हाला सगळी क्वेश्चन पेपरचे समरी या ठिकाणी देण्यात येणार आहे. म्हणजे तुम्हाला जर तुमचा 0% जरी अभ्यास झाला असेल तरी तुमचा तुम्ही पासिंग पुरता तरी अभ्यास ह्या पेपरमधून करू शकता. आणि ज्यांचा 75% अभ्यास झालेला आहे ते आउट ऑफचा अभ्यास करू शकतात. ठीक आहे. तर मी जे सांगतोय तेवढंच नीट ऐकायचं आणि नीट अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले सेक्शन 1 असतं, तुम्हाला माहिती आहे पॅरेग्राफ असतो. ठीक आहे. म्हणजे एक्स्ट्रॅक्ट असतो. ठीक आहे. तर हा एक्स्ट्रॅक्ट तुम्हाला व्यवस्थित वाचायचा. सगळ्यात पहिले कोणताही पॅरेग्राफ येऊ, पॅरेग्राफमध्ये फिक्स तुमचे मार्क्स असतात 16 मार्क्स. हे 16 मार्क्स तुमच्या हातचे आहेत, हे जाऊ द्यायचे नाहीत. दोनदा पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि आधी क्वेश्चन वाचायचे. ठीक आहे. या ठिकाणी क्वेश्चन दिलेले असतात खाली. हे संपूर्ण क्वेश्चन्स पाहून घ्यायचे आणि मग पॅरेग्राफ वाचायचा. मग दोनदा पॅरेग्राफ वाचल्यानंतर तुम्हाला त्या क्वेश्चनचं आन्सर 100% मिळत असतं. आता ही क्वेश्चन पेपर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. अशाच मराठी, हिंदी व अजून जे पेपर असतात त्यांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला क्वेश्चन पेपर येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आत्ताच. व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांना देखील ही प्रश्नपत्रिका शेअर करायला विसरू नका. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. आता पहा या ठिकाणी तुम्ही हा उतारा A5 पर्यंत असतात. A1 म्हणजे या ठिकाणी रिराईट द करेक्ट स्टेटमेंट फ्रॉम द फॉलोइंग. ठीक आहे. असे कोणतेही 2 करेक्ट स्टेटमेंट लिहायचे असतात किंवा मग रायटर या ठिकाणी तुम्हाला एनलिस्ट द कॉजेस लिहायचे असतात किंवा मग काहीतरी तुम्हाला एक्स्ट्रॅक्टेड निगेटिव्ह क्वालिटीज, पॉझिटिव्ह क्वालिटीज असं लिहायचं. लँग्वेज स्टडीचा A5 क्वेश्चन असतो. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की A6 पर्यंत तुम्हाला या ठिकाणं मॅच द पेअर्सचा क्वेश्चन दिलेला आहे. आता पहा या ठिकाणं जो एक्स्ट्रॅक्ट दिलेला आहे तो IMPचा आहे. तो त्याची PDF टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल. टेलिग्रामवरती त्याची PDF मिळून जाईल. त्यामुळे टेलिग्रामला जॉइन करा. ठीक आहे. फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट जो दिलाय, एक मिनटं मी साईज छोटी करतो. हां, जो उतारा दिलाय तो त्याची PDF मिळून जाईल. B1 म्हणजे नॉन टेक्स्टुअल म्हणजे जो टेक्स्टबुकच्या बाहेरचा आहे, अनसीन आहे, ते ग्रामर या ठिकाणी. ठीक आहे. म्हणजे डू ॲज डायरेक्टर असेल, पॅसिव्ह व्हॉईस असेल, इनडायरेक्ट स्पीच असेल किंवा नो सूनर दॅन असेल, एकदम सिंपल आहेत. हे देखील तुम्ही स्क्रीन पॉज करून क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 2चा जो एक्स्ट्रॅक्ट असतो तो देखील तुम्ही नक्की 100% सॉल्व्ह करायचा आहे पेपरमध्ये. तो देखील 18 मार्क्सचा मिळतो. 18 मार्क्स तुमचे फिक्स आहेत. मग 16 + 18 तुम्ही याचं कॅल्क्युलेशन करा आणि कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे. आणि कमेंटमध्ये सांगा आणि हे किती मार्क्स होतात ते फिक्स तुमचे 100% होणार. आता या उतार्यावरचे A1 मध्ये वेब असतो, वेब. तर या ठिकाणी जे वाचायचं सगळ्यात आधी मग उतारा शोधायला जायचं आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता A6 पर्यंत जे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला IMPच आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 2 पोएट्री येत असतं. ठीक आहे. पोयम तुमच्या टेक्स्टबुकमधली ही पोयम आहे आणि IMP पोयम आहे. ही जी पोयम तुम्हाला आत्ता दिलेली आहे स्क्रीनला ती एकदम व्हेरी IMP या ठिकाणी आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे तुम्हाला तिच्यावरचे जे क्वेश्चन्स असतात A5 पर्यंतचे ते आहे. आता ॲप्रिसिएशन सगळ्यात मोठं इम्पॉर्टंट जे की 4 मार्क्स देऊन जातं ते की आहे ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन हे तुम्हाला 4 मार्क्सला आहे. ठीक आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांना 5 का 6 मार्क्सला आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला 4 मार्क्सला आहे. तर हे तुमचे फिक्स मार्क्स आहेत. काय काय करायचं आहे इथं तुम्हाला फक्त ॲप्रिसिएशनमध्ये लिहावं काय लागतं, टायटल. ठीक आहे. पोएमचं टायटल वगैरे ते लिहावं लागतं. रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला काहीच नाही आहे. पहा कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर इंस्ट्रक्शन. जे इंस्ट्रक्शन दिलं असतील इन्स्ट्रक्शन त्यावर. आता इथं व्हर्च्युअल मेसेज असेल किंवा त्याला ऑर आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा ग्रुप डिस्कशन. तर तुम्ही याच्यातून सोपं जे वाटेल मला तर ग्रुप डिस्कशन वाटतंय. तर तुम्ही हे नक्की पाहून घ्या. NGOचा क्वेश्चन आहे आणि हा IMP क्वेश्चन आहे आणि हा पण जो क्वेश्चन देत आहोत ही क्वेश्चन पेपर तीच IMP आहे. ठीक आहे. पहा ईमेल रायटिंगचा जर व्हिडिओ पाहिजे असेल तर आपल्या ॲपवरती आहे. त्या ॲपवरती तुम्ही पाहू शकता. पण आता तुमच्याकडे वेळ नाही त्यामुळे तुम्ही ईमेल रायटिंगचा फक्त एक फॉर्मॅट पहा कसा लिहितात आणि एक टॉपिक घ्या आणि लिहून पहा त्या फॉर्मॅटमध्ये. ठीक आहे. रिपोर्ट रायटिंग देखील इझी आहे. ती ऑर आहे त्यामुळे तुम्ही ईमेलच करा. रिपोर्ट अवघड जातो भरपूर जणांना. ईमेल मी सजेशन करेल. ठीक आहे.
त्यानंतर हे देखील ऑर आहे हे नका करू. त्यानंतर सी एनी वन याच्यातली स्पीच रायटिंग आणि तुम्हाला एक्सपान्शन ऑफ आयडिया. स्पीच रायटिंग मी सजेस्ट करेल कारण की स्पीच हे एकदम सोपं आहे आणि महत्त्वाचं आहे. पहा NGOचं आहे. जरी NGOचं ईमेल किंवा स्पीच दोन्हीपैकी एक 100% येणार आहे. ईमेल किंवा स्पीच हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आहे इथं ब्लॉग रायटिंग असेल किंवा प्रिपेअर अँड ॲपील लिहायचं असेल. त्यानंतर सेक्शन 5 जो आहे तो लिटरसी आहे नोवेल. ठीक आहे. तर मॅच द पियर्स असेल तर यामध्ये कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो इन्स्ट्रक्शन. जसे इन्स्ट्रक्शन दिले असतील तशा ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. त्यानंतर BCD. ठीक आहे. तर पहा या ठिकाणं हे देखील सोपं आहे. मी हे सजेशन करणार नाही. ठीक आहे. तुम्हाला जर ज्याचा काहीच अभ्यास नाही झाला त्याच्यासाठी फक्त मी काय काय सांगितलं हे एकदा परत रिवाईज करतो आहे. आणि ज्याचा अभ्यास ज्याला झाला आहे पण परत त्याला आउट ऑफ मार्क्स पाडवायचे आहेत त्याने 100% पूर्ण क्वेश्चन पेपर केली तरी चालेल. ठीक आहे. तर मी सजेशन दिल्याप्रमाणे की पहा सगळ्यात पहिले हा 2 पॅसेज जे आहेत क्वेश्चन नंबर 1 आणि 2 हे पॅसेज जे आहेत ते IMP आहेत. त्यानंतर जे आहे तुम्हाला या ठिकाणी ॲप्रिसिएशन आहे. ठीक आहे. ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम हे देखील IMP आहे. म्हणजे तुम्हाला हेच करायचं आहे कारण की याच्यातच तुमचे मार्क्स फिक्स आहेत. त्यानंतर आहे तुम्हाला या ठिकाणं ईमेल रायटिंग आहे. ठीक आहे. इथं पहा इथं याच्यावरती आहे ईमेल रायटिंग. NGOचं ईमेल रायटिंग आहे. आणि त्यानंतर आहे एक स्पीच रायटिंग ते देखील IMP दिलेलं आहे. म्हणजे ज्यांचा अभ्यास झाला नाही त्यांनी इतकं जरी केलं IMP सांगितलेलं मी हे करा ते करा तर त्याच्यावर तुम्ही पास प्लस तुम्हाला मार्क मिळणार आहेत. म्हणजे ज्याचा काहीच अभ्यास नाही झाला त्याने कमेंट करा माझा 0% अभ्यास झाला आहे. ठीक आहे. आणि मी जे कॅल्क्युलेशन आधी करायला लावलं होतं ते नक्की कमेंटमध्ये टाका. आणि असेच मराठी हिंदीचे क्वेश्चन पेपर पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. पुढच्या व्हिडिओमध्ये त्या नक्की आणल्या जातील. आणि पेपरपर्यंत तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन आणि संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी कसा पेपर लिहायचा हे संपूर्ण आपल्या चॅनलवरती सांगितलं जातं. रिझल्ट लागेपर्यंत न्यूज आपल्या चॅनलवरती असतात. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फायद्याचं चॅनल आहे. धन्यवाद.